नमस्कार, मी वैष्णवी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। सो फ्रेंड्स, नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओसुद्धा खूप इंटरेस्टिंग आणि यूजफुल असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका। सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घराच्या बाथरूमच्या टाईल्स कशा प्रकारे स्वच्छ करायच्या आणि त्यांना कसं चमकवायचं। तुम्ही कधी विचारही केला नसेल की घरच्या घरी तुम्ही स्वतः आपल्या बाथरूम इतकं स्वच्छ छान करू शकतात। यासाठी तुम्हाला हे उपाय नक्की करून पाहायला हवेत। तर बघू शकता आपला ही जी टाइल्स आहे ही आपल्या बाथरूमची टाइल्स आहे आणि तुम्ही बघू शकता ही किती घाण झालेली आहे आणि ही एकदम काळपट अशी पडलेली आहे। सो फ्रेंड्स, अगदी आपण काही मिनिटातच ही जी टाइल्स आहे अगदी नव्यासारखी चमकदार बनणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला कुठेही स्किप न करता बघा, म्हणजेच तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस लक्षात येईल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला जे जे प्रोसेससाठी लागणारं साहित्य आहे ते सुद्धा आता आपण काढून घेणार आहोत। तर बघू शकता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे। या प्लेटमध्ये आपण घेणार आहोत 1 चमचा खाता सोडा। तर बघा इथे मी 1 चमचा खाता सोडा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या जेवढं मोठं तुमची स्टाईल्स आहे त्या हिशोबाने तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता। सोबतच आपण घेणार आहोत 1 चमचा डिटर्जंट पावडर। तुमच्याकडे जे पण डिटर्जंट तुम्ही यूज करत असेल ते डिटर्जंट इथे यूज करू शकता। तर बघू शकता मी 1 चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि 1 चमचा डिटर्जंट घेतलेला आहे। दोघांना एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बेकिंग सोडा काय करतो, आपली जी स्टाईल्स आहे ते क्लीन करण्यास मदत करतो, त्यामुळे इथे मी बेकिंग सोड्याचा सुद्धा यूज केलेला आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपलं हे जे मिश्रण आहे हे बनवून रेडी झालेलं आहे। आता आपल्याला लागणार आहे आणखीन एक वस्तू, तर ती वस्तू आहे हार्पिक। तर हार्पिक आपल्या सर्वांच्याच घरामध्ये अवेलेबल असतं। तर बघा आता आपण काय करणार आहोत, आपली जी टाइल्स आहे त्याच्यावरती अशा प्रकारे हार्पिक टाकून घेणार आहोत। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण टाइल्सवरती हार्पिक टाकून घ्यायचं आहे। तर बघू शकता हार्पिक टाकल्यानंतर आपण काय करणार आहोत, तर आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते मिश्रणसुद्धा आपल्याला या प्रकारे याच्यावरती हलक्या हाताने स्प्रिंकल करायचं आहे। तर बघू शकता जवळजवळ आपण 1 चमचा हे जे मिश्रण आहे यावरती टाकून देणार आहोत। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी एक ब्रश घेतलेला आहे। ब्रशच्या मदतीने आपण ही जी टाइल्स आहे याला एकदम छान असं घासून घेणार आहोत। सो फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला एक छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मलासुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचं आभार देखील मानता येईल। तर बघू शकता याच प्रोसेसने आपण पूर्ण जी टाइल्स आहे ती एकदम स्वच्छ अशी घासून घेणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता ही जी टाइल्स आहे हळूहळू हिचा कलरसुद्धा चेंज व्हायला लागलेला आहे। तुम्ही बघू शकता अगदी 2 मिनिटातच आपली ही जी टाइल्स आहे अगदी नव्यासारखी चमकदार होणार आहेत। तर बघू शकता याच प्रोसेसने आपण बाकीची जी राहिलेली स्टाईल्स आहे ती सुद्धा स्वच्छ करून घेणार आहोत। प्रोसेस खूप सोपी आहे। अगोदर आपल्याला हार्पिक टाकायचं आहे, त्यानंतर आपण जे पावडर बनवून घेतलेलं होतं ते पावडर आपल्याला 1 चमचा स्प्रिंकल करायचं आहे। त्यानंतर ब्रशच्या मदतीने याला एकदम छान असं घासून घ्यायचं आहे। हीच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायची आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण याला एकदम छान असं घासून घेणार आहोत। तर बघा त्यानंतर जे राहिलेलं 1 चमचा पावडर होतं ते सुद्धा आपण या फ्लोअरवरती टाकून देणार आहोत आणि ब्रशच्या मदतीने याला एकदम छान असं घासून घेणार आहोत। तर बघू शकता आपली जी फ्लोअर आहे यातून तुम्ही बघू शकता किती घाण असं काळपट पाणी निघलेलं आहे। तुम्ही बघू शकता याच प्रोसेसने मी पूर्ण जी टाइल्स आहे एकदम छान अशी घासून घेतलेली आहे आणि बघू शकता हे जे काळं पाणी आहे ते आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। तर बघू शकता घासणं झाल्यानंतर याच्यावरती आपण पाणी टाकणार आहोत आणि पाणी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली जी टाइल्स आहे अगदी नव्यासारखी चमकदार झालेली आहे। याच प्रोसेसने तुमच्या घरातली कोणतीही टाइल्स तुम्ही अगदी नव्यासारखी चमकदार करू शकता। तेही अगदी आपल्या घरामध्ये असलेल्या वस्तूंचा उपयोग करून। तुम्हाला कोणतेही महागडे क्लीनर प्रोडक्ट किंवा
क्लीनर महागडे क्लीनर प्रोडक्ट किंवा केमिकलयुक्त प्रोडक्ट आणण्याची गरज नाही. अगदी घरच्या वस्तूमध्येच तुम्ही हे अगदी नव्यासारखी चमकदार तुमची फ्लोअर करू शकता. तर बघू शकता पाणी टाकल्यानंतर आपली जी फरशी आहे ती अगदी नव्यासारखी चमकदार झालेली आहे. तर बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला एक छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचं आभार देखील मानता येईल. तर चला इथेच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.